मतदारांना पुन्हा आवाहन करतोय की तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे व्हा, शाने व्हा आणि ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय, परिस्थितीला दुर्लक्षित केलंय, यांना कायमचं दुर्लक्षित करा, हे आवाहन मी असताना या ठिकाणी करतोय. आपण आता विचारा. आतापर्यंत खात्रीचं वाटप झालेलं नाही, दुष्काळ जाहीर झालेला नाही, सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणाऱ्या सर्वेला मुदत दिलेली आहे, तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही, तो आताच जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा. डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याप्रमाणे किंवा ब्रिटिशरने 1882 साली एक GR काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत. ते सर्वे काय तुम्हाला आता सॅटेलाइट आलेलं आहे, 2 मिनिटात तुम्हाला असताना सर्वे होतो. सगळ्यात मुख्यमंत्र्यांना टोला होता. जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी आता मागणी मागतात आहेत की 7/12 कोरा करा, तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना. त्यावेळेस का नाही तुम्ही 7/12 कोरा केला? सत्तेवरती बसल्यानंतर मला इकडे बघायचं आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की शहाणपणा शिकवायचा त्याला की तू 7/12 मोकळा कर. मी असं म्हणेन की इथला मतदार जो आहे हा स्वतःशी प्रामाणिक नाहीये. तो प्रामाणिक आहे जात आणि धर्म याच्याशी प्रामाणिक आहे. तुम्ही जर स्वतःशीच प्रामाणिक नसाल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार?